Now we are going to start new chapter. The new chapter is circulation in animals. आपल्याला आता काय करायचं आहे की नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे. चॅप्टर आहे सर्क्युलेशन इन ॲनिमल्स. तर या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये काय काय आहे ते पहिल्यांदा पहा. सर्क्युलेशनला डिफाईन करायचं आहे. सर्क्युलेशनच्या टाईप्समध्ये जायचं आहे. सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जायचं आहे. सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जाऊन दोन सर्क्युलेटरी सिस्टीम माहीत करून घ्यायचे आहे. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यानंतर मग एक ॲनिमल ह्युमन घेऊन क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला डिटेल डिस्कस करायची. मग त्या क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये हार्ट कसं असणार, त्याचं वर्किंग कसं चालणार, ब्लड कसं असणार, त्याचं कंपोजिशन काय असणार, ब्लड वेसल्स कशा असणार, हा पूर्ण पार्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचा आहे. द चॅप्टर इज सर्क्युलेशन. द चॅप्टर इज सर्क्युलेशन. मग आता सर्क्युलेशनला आपण डिफाईन करू की सर्क्युलेशन कसं डिफाईन करता येईल. द फ्लो ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, द फ्लो ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड कंटेनिंग ब्लड अँड लिम्फ is called as circulation. The flow of extracellular fluid containing blood and lymph is called as circulation. तर या पर्टिक्युलर डेफिनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे की फ्लो आहे. कशाचा फ्लो आहे, ब्लडचा फ्लो आहे, लिम्फचा फ्लो आहे. ऍक्च्युली ब्लड आणि लिम्फ दोन्ही पण काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ब्लड आणि लिम्फ हे दोन्ही पण काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सेल्स आहे. मग आता हे सेल्स जर असेल तर एका ट्यूबमधून ते फ्लो होईल. मग ट्यूबमधून फ्लो होईल, ट्यूब कशाची तयार झालेली असेल, सेल्सची. मग त्या ट्यूबमधून जर ब्लड किंवा लिम्फ फ्लो होत असेल तर नॅचरली ते ब्लड ते लिम्फ ट्यूबच्या आतून पण ट्यूबच्या सेलच्या बाहेरून फ्लो जर होत असेल तर दॅट पर्टिक्युलर फ्लो इट इज कॉल्ड एज सर्क्युलेशन. So circulation is the flow of extracellular fluid containing blood and lymph is called as circulation, and organs involved in circulation form the system. That particular system it is called as circulatory system. की त्या पर्टिक्युलर सर्क्युलेशन मध्ये माझ्या बॉडीचे किंवा कुठल्या ॲनिमलच्या बॉडीचे जे ऑर्गन्स इन्व्हॉल्व होतील त्या पर्टिक्युलर ऑर्गन्सची जी सिस्टीम बनेल दॅट पर्टिक्युलर सिस्टम इट इज कॉल्ड एज circulatory system. But this particular circulatory system it is of two different types. The one it is called as a blood vascular system, the another it is called as a lymphatic system. की माझ्या बॉडीमध्ये दोन सर्क्युलेटरी सिस्टीम्स आहे. एक अशी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे की ज्या पर्टिक्युलर सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड सर्क्युलेट होईल, आणि दुसरी अशी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे की ज्या पर्टिक्युलर सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये लिम्फ फ्लो होईल. म्हणून ज्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड सर्क्युलेट होईल त्या सिस्टीमला म्हणतो आपण ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम. त्याला काय म्हणतो, ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम. पण ज्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये लिम्फ फ्लो होईल त्याला पण नेम आहे, दॅट इज कॉल्ड एज अ लिम्फॅटिक सिस्टीम. सो सिम्पली सर्क्युलेटरी सिस्टीम इट इज ऑफ टू डिफरंट टाइप्स. द वन इट इज कॉल्ड एज अ ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम, द अनदर इट इज कॉल्ड एज अ लिम्फॅटिक सिस्टीम. The one it is called as blood vascular system, the another it is called as a lymphatic system. आता आपण एक काम करू की लिम्फॅटिक सिस्टीमला बाजूला ठेवू, ब्लड वॉस्क्युलर सिस्टीमला सुरू करू. द ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम अगेन इट इज पॉप्युलरली कॉल्ड एज सर्क्युलेटरी सिस्टीम. ब्लड वॉस्क्युलर सिस्टीमला पॉप्युलरली तिला सर्क्युलेटरी सिस्टीमच म्हणतात. मग ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय, इट इज अ सिस्टीम in which the blood it circulates in the body or blood it flow in the body. That particular system it is called as a blood vascular system. That is called as blood vascular system. But this particular blood vascular system it is of two different types. The one it is called as open, the another it is called as a closed. The open blood vascular system or open circulatory system, the another it is called as closed blood vascular system or it is called as a closed circulatory system. So there are two circulations. The one it is called as open circulation, the another it is called as closed circulation. Open circulation that is found in lower animals. The closed circulation it is found in higher, some lower and maximum higher animals. तर आपण ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम पाहू पहिल्यांदा, नंतर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम पाहू, पहिल्यांदा ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम पाहू. मग आता ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम कशी असते, तर ऍक्च्युली ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम और ओपन सर्क्युलेशन इट इज फाउंड इन आर्थ्रोपोड्स, mollusks, etc. The example in this particular arthropod it is the cockroach. या पर्टिक्युलर कॉकरोच मध्ये तुम्हाला कशी सर्क्युलेटरी सिस्टीम दिसेल, ओपन. मग ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, व्हेन ब्लड इट फ्लोज पार्शली थ्रू द ब्लड वेसल्स.
when blood it flows partially through the blood vessels. की त्या पर्टिक्युलर ॲनिमलमध्ये ब्लड जर असेल तर इनडायरेक्टली ते ब्लड वेसलमधून पास होईल, पण पार्शली पास होईल. असं जर सर्क्युलेटरी सिस्टीम असेल तर दॅट पर्टिक्युलर सिस्टीम इट इज कॉल्ड ॲज ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. सो व्हेन ब्लड फ्लोज पार्शली थ्रू द ब्लड वेसल्स अँड इन इट ओपन्स इन द बॉडी स्पेसेस. द बॉडी स्पेसेस आर कॉल्ड ॲज अ सायनसेस. द बॉडी स्पेसेस आर कॉल्ड ॲज अ हिमोसिल. म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर ॲनिमलच्या बॉडीमध्ये हार्टनी एकदा ब्लड पंप केल्यानंतर ते पर्टिक्युलर ब्लड जर त्याच्या बॉडीच्या स्पेसेसमध्ये जर ओपन होत असेल आणि स्पेसेसमधलं ब्लड परत पुन्हा जर हार्टमध्ये जात असेल आणि पुन्हा ते सर्क्युलेट होत असेल तर दिस पर्टिक्युलर काइंड ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम इट इज कॉल्ड एज ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. या डायग्राममध्ये ती आयडिया क्लिअर होईल. दिस इज द डायग्राम ऑफ कॉक्रोच सर्क्युलेटरी सिस्टम. आता या पर्टिक्युलर कॉक्रोचमध्ये इथून तर इथपर्यंत जो पार्ट दिसतो आहे तो आहे हार्ट. द हार्ट इन द कॉक्रोच इज 13 चेंबर्ड. The heart in the cockroach is 13 चेंबर असे सगळे चेंबर्स आहे. आणि हे पर्टिक्युलर हार्ट या पर्टिक्युलर कॉक्रोचच्या डॉर्सल साईडला प्रेझेंट आहे. आपलं हार्ट वेंट्रल साईडला प्रेझेंट असते, पण या पर्टिक्युलर कॉक्रोचमध्ये हे हार्ट कुठल्या साईडला प्रेझेंट आहे? डॉर्सल साईडला प्रेझेंट आहे. किती चेंबर्ड हार्ट आहे? 13 चेंबर्ड हार्ट आहे. सो हार्ट इन द कॉक्रोच इज 13 चेंबर्ड अँड ऑल द चेंबर्स ऑफ दिस पर्टिक्युलर हार्ट excepting last they are connected by triangular muscles, contractile muscles. The muscles are called as alary muscles. They are called as alary muscles. की प्रत्येक या पर्टिक्युलर हार्टच्या चेंबरसाठी ट्रायंग्युलर मसल्स आहे. या ट्रायंग्युलर मसल्सला काय म्हणतात? ॲलरी मसल्स. मग आता सपोज हा पर्टिक्युलर लास्ट चेंबर आहे, हा जर कॉन्ट्रॅक्ट झाला तर त्याच्या आधीच्या चेंबरमध्ये ब्लड पंप होईल. तो जर कॉन्ट्रॅक्ट झाला तर त्याच्या आधीच्या चेंबरमध्ये ब्लड पंप होईल. असं करत करत ब्लड फ्रॉम पोस्टेरियर एंड टू द अँटेरियर एंड म्हणजे पोस्टेरियर साईड टू द अँटेरियर साईड पंप होत जाईल. आणि पहिला चेंबर जो हेडमध्ये प्रेझेंट आहे दॅट पंप्स द ब्लड इन टू द aorta. That aorta it is called as anterior aorta. That is called as anterior aorta. आणि हा anterior aorta जेव्हा ब्लड घेईल त्यावेळेस त्या पर्टिक्युलर anterior aortaला ब्लड प्रोव्हाइड करावं लागेल स्पेसेसमध्ये. aorta हा पुढे जाऊन ब्रांच होणार नाही. नॉर्मली काय असते की aorta ब्रांच होतो आर्टेरियोल्समध्ये, आर्टेरियोल्स ब्रांच होतात कॅपिलरीजमध्ये. असं इथे नाही आहे. हा aorta असेल तर या पर्टिक्युलर बॉडीच्या आतमधल्या ऑर्गनच्या मध्ये सिस्टीमच्या मध्ये असलेल्या स्पेसेसमध्ये aorta ब्लड पोअर करेल. आणि असं ब्लड जर ओपन होत असेल म्हणजे सिस्टीमच्या ऑर्गन्सच्या आजूबाजूला तसं ब्लड जमा जर होत असेल म्हणजे स्पेसेसमध्ये जमा होत असेल. स्पेसेस आर कॉल्ड ॲज अ सायनसेस. स्पेसेस दे आर अगेन कॉल्ड ॲज अ हिमोसिल. आणि या हिमोसिलमध्ये तसं ब्लड जर कलेक्ट होऊन ते परत चेंबरमध्ये येऊन पुन्हा अजून सर्क्युलेट होत असेल तर दिस पर्टिक्युलर काइंड ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम इट इज कॉल्ड एज ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. वेअर इन द ब्लड ऑफ दिस पर्टिक्युलर कॉक्रोच देर इज नो प्रेझेन्स ऑफ पिगमेंट्स. जसं माझं ब्लड आहे तर माझ्या ब्लडमध्ये पिगमेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ हिमोग्लोबिन आहे. पण या पर्टिक्युलर कॉक्रोचमध्ये हे जर ब्लड जर असेल तर ह्या पर्टिक्युलर ब्लडमध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट्स अब्सेंट आहे. हेन्स द कलर ऑफ दॅट पर्टिक्युलर ब्लड in this particular cockroach or in open circulatory system animals it is whitish or it is a colorless or it is a straw colored or it is a faint yellow colored. And that particular blood which is present in the body of this particular cockroach it is called as a hemolymph. It is called as hemolymph. And because this particular blood it opens into these particular spaces, the spaces are called as a sinuses. So these particular animals they are not very much active, they are sluggish. They are sluggish. की या पर्टिक्युलर animals मध्ये जे ब्लड आहे हे पर्टिक्युलर ब्लड असेल तर इनडायरेक्टली हे डेफिनाइट ट्यूब्स मधून फ्लो होत नसल्यामुळे ते बॉडीच्या स्पेसेस मध्ये ओपन होत असल्यामुळे आणि त्या पर्टिक्युलर ब्लड मध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट्स नसल्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट्स नसल्यामुळे नॅचरली फॉर एक्झाम्पल दिस पर्टिक्युलर ॲनिमल्स दे आर लेस ॲक्टिव्ह, दे आर sluggish. So such is the system, that particular system or circulation it is called as open circulation. So what is open circulation? Finally then when the blood it flow partially through the blood vessels and it opens into the body spaces. The body spaces are called as the sinuses. The kind of circulatory system it is called as open circulatory system. The circulation it is called as open circulation that is found in lower animals. Particularly the examples are arthropods, mollusks etc. Arthropods मध्ये insect seal,
मोलुस्क मध्ये स्नेलचे वेगवेगळे टाइप्स येईल. तर ही आहे सिस्टम. दॅट पर्टिक्युलर सर्क्युलेशन इट इज कॉल्ड एज ओपन सर्क्युलेशन. दॅन अदर इट इज कॉल्ड एज क्लोज सर्क्युलेशन. मग क्लोज सर्क्युलेशन कशाला म्हणायचं? वेन द ब्लड इट फ्लोज थ्रू द डेफिनाइट ट्यूब्स. द डेफिनाइट ट्यूब्स आर कॉल्ड एज ब्लड वेसल्स. The kind of circulation it is called as closed circulation, or the system it is called as the closed circulatory system. पुन्हा एकदा, when the blood it flows through the definite tubes, the definite tubes are called as the blood vessels. The kind of circulation it is called as closed circulation, or the system it is called as closed circulatory system. That is called as closed circulatory system, where this particular closed circulatory system it is found in the members of animals from annelida to higher animals. From annelida to higher animals. तर annelida पासून higher animals च्या ग्रुप्स मध्ये, animals मध्ये जी particular circulatory system दिसते, that particular circulatory system it is called as closed circulatory system. But this particular closed circulation it is of two different types. The one it is called as single circulation, the another it is called as a double circulation. The one it is called as a single circulation, the another it is called as a double circulation. मग single circulation म्हणजे काय? तर this particular single circulation it is observed in fishes, where in fishes the heart is two chambered. In fishes the heart is the two chambers. Two chambered. The two chambers are, the one it is called as auricle, it is also called as atrium, the another it is called as the ventricle. एका चेंबरला काय म्हणणार आपण? ऑरिकल. दुसऱ्या चेंबरला काय म्हणणार आपण? वेंट्रिकल. ऑरिकलला परत काय म्हणतात? तर ॲट्रियम. तर या पर्टिक्युलर ॲनिमल्स मध्ये, फिशेस मध्ये कसं दिसतं की हे हार्ट आहे टू चेंबर्ड आहे. when this particular ventricle of this particular heart of the fish, when it pumps the blood, it enters into the artery. The blood it enters into the artery. आपल्याला ते ऑब्झर्व करायचं आहे. आता ब्लड कसं आहे तर when this particular ventricle it pumps or it undergo contraction, the blood it is pumped into the aorta, artery, and this particular arteries it forms the branches. The branches are called as the capillaries, which are supplied to the gills. Which are supplied to the gills. म्हणजे या पर्टिक्युलर व्हेंट्रिकलनी जे ब्लड पंप केलेलं आहे ते आर्टरी मध्ये आलेलं आहे. आर्टरी मधलं ब्लड जर असेल तर ते कॅपिलरीज मध्ये गेलेलं आहे. कुठल्या कॅपिलरीज मध्ये गेलेलं आहे? गिल्सच्या कॅपिलरीज मध्ये गेलेलं आहे. गिल्स वरून आपल्याला थोडी आयडिया लक्षात येते की जर ब्लड गिल्सला गेलेलं आहे तर नॅचरली ते ब्लड कसं असायला पाहिजे? डिऑक्सिजनेटेड. म्हणजे काय फंक्शन असेल गिल्सचं? द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर गिल्स इज टू ऍड ऑक्सिजन टू द ब्लड. म्हणजे याचा अर्थ ब्लड जे चाललं आहे गिल्सला ते कोणतं ब्लड आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर गिल्स इज टू ऍड द ऑक्सिजन टू द ब्लड. म्हणजे इनडायरेक्टली या गिल्स मध्ये जे ब्लड गेलेलं आहे ते कोणतं ब्लड गेलेलं आहे? डिऑक्सिजनेटेड. आणि या गिल्स मधून जे बाहेर निघणारं ब्लड आहे ते कसं आहे तर ऑक्सिजनेटेड. अँड दिस पर्टिक्युलर ऑक्सिजनेटेड ब्लड नाउ इट इज सप्लाइड टू द व्हेरियस ऑर्गन्स ऑफ द बॉडी. It is supplied to the various systems, various organs of the body, and when these particular systems or organs of the body they use that particular oxygenated blood, naturally this particular blood it is deoxygenated. की हे जे particular blood आहे जे ऑक्सिजनेटेड आहे, जे गिल्स कडून येऊन राहिलेलं आहे, नॅचरली हे पर्टिक्युलर ब्लड जर असेल आणि ऑर्गन्सला गेलेलं असेल, टिश्यूजला गेलेलं असेल, टिश्यूजनी ऑर्गन्सनी ते पर्टिक्युलर ब्लड जर यूज केलेलं असेल तर यूज झालेलं ब्लड कसं असेल? डिऑक्सिजनेटेड. अँड दिस पर्टिक्युलर ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम व्हेरियस ऑर्गन्स अँड टिश्यूज इट इज कलेक्टेड बाय व्हेन. It is collected by the vein, and vein pour that particular blood again into the auricle. म्हणजे indirectly auricle ला blood कोणता आलेला आहे? Deoxygenated. And when this particular auricle it undergo contraction, the blood it is pumped into the ventricle. The blood it is pumped into the ventricle, and again this particular ventricle undergo contraction, the blood it is pumped to the gills. This kind of circulation it is called as a single circulation. कारण या हार्ट मध्ये एकच ब्लड येऊन राहिलेलं आहे. जे ब्लड बाहेर चाललेलं आहे ते कोणतं ब्लड आहे? डिऑक्सिजनेटेड. आणि जे ब्लड आत येते ते ब्लड कोणतं आहे? डिऑक्सिजनेटेड. सो देर इज सर्क्युलेशन ऑफ ओनली वन ब्लड थ्रू द हार्ट. There is circulation of only one blood through the heart. That particular blood is a deoxygenated blood. Incoming blood is deoxygenated. Outgoing blood is deoxygenated. So only one type of blood is pumped or flow through the heart. This particular circulation it is called as a single circulation. That is found in fishes. So this is called as single circulation. का म्हटलं आपण याला सिंगल सर्क्युलेशन? की या हार्टनी तेच ब्लड घेतलेलं आहे कोणतं? डिऑक्सिजनेटेड. आणि पंप पण कोणतं केलेलं आहे? डिऑक्सिजनेटेड. म्हणजे हार्टला ब्लड डिऑक्सिजनेटेड आहे
हार्ट ब्लड डिऑक्सिजनेटेडच पंप बाहेर करत आहे, म्हणून दिस पर्टिक्युलर सर्क्युलेशन इट इज कॉल्ड एज सिंगल सर्क्युलेशन. द अनदर काइंड ऑफ सर्क्युलेशन इट इज कॉल्ड एज double circulation. The another kind of blood it is called as double circulation. The double circulation it is found in group. The groups are birds, mammals. Birds आहे, mammals आहे, त्या particular animals मध्ये जे circulation दिसेल that particular circulation it is called as a double circulation. In both single and double circulation in blood there is presence of respiratory pigments. The respiratory pigment it is called as hemoglobin. That is called as hemoglobin. आपण इथे काय म्हटलं होतं ओपन सर्क्युलेशन मध्ये की ब्लड कसं आहे, व्हाईट आहे, कलरलेस आहे, स्ट्रॉ कलर्ड आहे, येलोइश आहे, कारण त्या पर्टिक्युलर ब्लड मध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट म्हणजे हिमोग्लोबिन ॲब्सेंट आहे. पण इन केस ऑफ क्लोज सर्क्युलेशन, in case of closed circulation in blood there is presence of respiratory pigment. That particular respiratory pigment it is hemoglobin, and that particular hemoglobin it carry the oxygen. So the flow of blood through the definite tubes, and that particular blood when possess the hemoglobin, and hemoglobin it carry the oxygen from various parts to the various parts, from lungs to the various parts. This particular kind of circulatory system it is called as closed, and because this particular blood it flows through the definite tubes, it never opens in the body spaces. In this closed circulatory system it never opens in the body spaces in the animals. This kind of circulatory system it is called as a closed circulatory system, or circulation it is called as closed circulation. And because this particular blood it flows through the definite tubes, it never opens into the body spaces. These particular animals they are most active. These animals they are most active. या animalsला काय म्हटलं होतं आपण लेस ऍक्टिव्ह, या animalsला दोन्ही animalsला काय म्हणतो आपण मोर ऍक्टिव्ह. या पर्टिक्युलर animalsला आपण मोर ऍक्टिव्ह म्हणायचं काय रिझन, कारण या पर्टिक्युलर animals मध्ये ते ब्लड डेफिनेट ट्यूब्स मधून फ्लो होणार, म्हणजे हार्ट मधून निघणार, ब्लड वेसल्स मध्ये जाणार, पुन्हा हार्ट मध्ये येणार. इथे तसं नाही होणार. इथे कसं होईल, हार्ट मधून निघणार, त्याच्यानंतर बॉडी स्पेसेस मध्ये येणार, आणि बॉडी स्पेसेस मधलं ब्लड पुन्हा हार्ट मध्ये येणार. म्हणजे बॉडी स्पेसेस मध्ये ब्लड काय झालं ओपन. म्हणून जिथे ब्लड ओपन होते ते ॲनिमल जनरली ऍक्टिव्ह कमी असतात, स्लगिश असतात. पण जिथे ब्लड बॉडी स्पेसेस मध्ये ओपन होत नाही डेफिनाइट ट्यूब्स मधून, आता या पर्टिक्युलर सिस्टीमला आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम का म्हणायचं, हार्ट मधून ब्लड आलं, ब्लड वेसल्स मध्ये गेलं, ब्लड वेसल्स मध्ये गेलं, ब्लड वेसल्स मध्ये गेलं, पुन्हा हार्ट मध्ये आलं, कुठेच ओपन नाही झालं. दॅट्स व्हाय दिस पर्टिक्युलर सिस्टम इट इज कॉल्ड एज closed circulatory system. So another circulation in closed circulation it is called as double circulation. So double circulation it is found in birds, mammals etc. आता इथे आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल घेऊ आपण आपलं ह्युमन. आता ह्युमन मध्ये हा जर एवढा बॉक्स जर मी हार्ट म्हणून कन्सिडर केला, डायरेक्टली इन ह्युमन हार्ट देर आर टू अपर चेंबर्स, देर आर टू लोअर चेंबर्स. The upper two smaller chambers are called as auricles. They are also called as atria. The two lower larger chambers they are called as ventricles. They are called as ventricles. आता या लेफ्ट ऑरिकल पासून मी स्टार्ट करतो. The left auricle it receive the oxygenated blood. The left auricle it receive the oxygenated blood. या लेफ्ट ऑरिकलला ब्लड कशाने कुठून रिसीव्ह करायचं आहे. So left auricle it receive the oxygenated blood from veins. The four veins are called as the pulmonary veins. They are called as pulmonary veins. When this particular left auricle it undergo contraction, the blood it is pumped into the left ventricle. म्हणजे left ventricle मध्ये blood कोणता आला oxygenated. The left ventricle when it undergo contraction, the blood it is pumped into the systemic aorta. म्हणजे सिस्टमिक aorta मध्ये ब्लड कोणता आला आहे oxygenated, and systemic aorta provide blood to the various body organs. And when this particular various body organs they use that particular oxygenated blood, the used blood it is collected by two vena cava. The one it is called as superior, the another it is called as the inferior. एक superior vena cava, दूसरा inferior vena cava. म्हणजे बॉडी ऑर्गन्सनी यूज केलेलं जे ब्लड आहे, जे ब्लड आता डिऑक्सिजनेटेड आहे, गेलं कोणतं होतं ऑक्सिजनेटेड, पण यूज झालेलं ब्लड कसं असेल deoxygenated. तर deoxygenated blood दोन वेना कॅवाला गेलं. The one it is called as superior vena cava, the another it is called as inferior vena cava. The superior vena cava, inferior vena cava provide that particular blood to the right auricle. म्हणजे right auricle ला जे deoxygenated blood मिळत आहे, हे कोणतं ब्लड मिळत आहे
कोणाकडून मिळत आहे? सुपेरियर वेना cava, inferior vena cava, and when this particular right auricle it undergo contraction, the deoxygenated blood it is pumped into the right ventricle, and when this particular right ventricle it undergo contraction, the deoxygenated blood it is pumped to the pulmonary aorta, and this pulmonary aorta provide the deoxygenated blood to the lungs for oxygenation, and when this particular lungs add oxygen to the deoxygenated blood, the oxygenated blood it is carried by the pulmonary veins to the left auricle. आता या केसमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं, या केसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या हार्टच्या लेफ्ट साइडला जे पर्टिक्युलर ब्लड आहे ते कोणतं ब्लड आहे? ऑक्सिजनेटेड. आणि याच हार्टच्या राईट साइडला जे ब्लड आहे ते कोणतं ब्लड आहे? डिऑक्सिजनेटेड. So single heart it pumps two bloods. The one it is the oxygenated blood, the another it is the deoxygenated blood. So heart it pumps the oxygenated and the deoxygenated blood simultaneously. This kind of circulation it is called as a double circulation. This kind of circulation it is called as a double circulation. The one it is called as a systemic circulation, the another it is called as a pulmonary circulation. The circulation of the oxygenated blood it is called as the systemic circulation, and the circulation of the deoxygenated blood it is called as the pulmonary circulation. So there are two circulations, the one it is called as systemic circulation, the another it is called as the pulmonary circulation. So both these particular circulations they occur simultaneously in a same heart. That's why this particular circulation it is called as डबल सर्क्युलेशन. या सर्क्युलेशनला आपण सिंगल का म्हटलं होतं? कारण या पर्टिक्युलर हार्टमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येत आहे आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड जात आहे, म्हणून या पर्टिक्युलर सर्क्युलेशनला काय म्हणतो आपण? सिंगल सर्क्युलेशन. पण या हार्टमध्ये जर पाहिलं असेल तर लेफ्ट साइडला ब्लड कोणतं येऊन राहिलं? ऑक्सिजनेटेड. आणि लेफ्ट साइड ब्लड पण कोणतं पंप करत आहे? ऑक्सिजनेटेड. राईट साइडला ब्लड कोणतं येत आहे? तर डिऑक्सिजनेटेड. आणि पंप पण कोणतं करत आहे? डिऑक्सिजनेटेड. सो लेफ्ट साइडला हार्ट आहे, हार्टच्या ब्लड आहे ऑक्सिजनेटेड, राईट साइडला ब्लड आहे हार्टच्या डिऑक्सिजनेटेड, अँड बोथ दिस पर्टिक्युलर ब्लड pumped by the heart simultaneously at the same time. That's why this particular circulation it is called as double circulation. So this is the circulation. So what is finally circulation then? The flow of extracellular fluid containing blood and lymph. The flow of extracellular fluid containing blood and lymph it is called as a circulation. की त्या पर्टिक्युलर फ्लो मध्ये दोन गोष्टी फ्लो झाल्या पाहिजे, सेपरेट फ्लो होतील. The one it is called as blood, the another it is called as lymph. पण दोघांचंही सर्क्युलेशन होत आहे, म्हणून आपण त्या दोघांना दोन्ही वर्ड्सला एकाच डेफिनेशन मध्ये आणतो आणि त्याला काय म्हणतो आपण? सर्क्युलेशन. सो फायनली द फ्लो ऑफ एक्स्ट्रासेल्युलर fluid containing blood and lymph it is called as circulation. And thus this particular circulation it is of two different types, the blood vascular system, another it is called as a lymphatic system. Circulatory system चे किती टाइप्स? दोन, ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम आणि लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम आपण बाजूला ठेवलेली आहे, पहिल्यांदा सुरू केलेली आहे आपण. ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम, त्या ब्लड व्हास्क्युलर सिस्टीमचे दोन टाइप्स केले, द वन इट इज कॉल्ड एज ओपन, द अनदर इट इज कॉल्ड एज क्लोज. ओपन कशाला म्हटलं? In open type of blood vascular system, the blood it opens into the body spaces. The body spaces are called as the sinuses. They are also called as hemocoel. That is called as hemocoel. So in hemocoel or in sinuses of the body, the blood it opens. Hence the kind of circulatory system it is called as open circulatory system. And the blood in open circulatory system it is colorless. That is called as a hemolymph. That is called as hemolymph. The another it is called as closed circulatory system. Closed, when the blood it flows through the definite tubes, they are called as the blood vessels. The kind of circulatory system it is called as closed circulatory system. But this particular closed circulatory system it possesses two different types of circulations. The one it is called as single, the another it is called as double. In single circulation, heart it pumps only one type of blood, that is the deoxygenated, that is called as the single circulation. And in double circulation, the single heart, same heart at the same time simultaneously pump both the bloods, the oxygenated as well as the deoxygenated. That's why that particular circulation it is called as double circulation. So closed circulatory system or closed circulation is of two different types. The one it is called as single circulation, the another it is called as double circulation. आता याच्या पुढे आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ह्यूमन एक्झाम्पल घेऊन हे चॅप्टर कंटिन्यू करू.